ब्रेक नंतर थेट जाऊया शिवाजी पार्क मध्ये। अमृता दुर्वे आपली रिपोर्टर आपल्या सोबत आहे। अमृता, बरोबर आहे श्वेता, आपण म्हणतो की शिवाजी पार्क म्हटल्यानंतर नेहमी हॅपनिंग प्लेस असते, इथे तरुणाई खूप जास्ती असते आणि माझ्यासोबत आता असेच एक तरुण व्यक्ती आहे, फक्त ती एकदम 100 सालच्या जवळ आहे। 90 वर्षाचे एक आजोबा आहेत आपल्यासोबत। नमस्कार आजोबा, तुमचं नाव सांगा ना। माझं नाव मेघश्याम सदाशिव साठे। आणि तुमच्या फिटनेसचा राज सांगा आम्हाला। तुम्ही 90 वर्षाचे आहात आणि तुम्ही रोज शिवाजी पार्कला येता? होय, जवळ जवळ, कारण रोज पोहायला जातो, त्या वाटेवरती शिवाजी पार्कला येतो आणि इकडे सकाळी मी आजोबाजी उद्यानामध्ये येतो। सकाळी पेपर वाचतो, आणखी काय बघतो आणि इथून मग पलीकडे जिम्नॅशियम आहे, त्या जिममध्ये जातो, तिथे वेट लिफ्टिंग करतो। तिथे शेजारीच आहे जिम्नॅशियम। इथे एकदम हेल्थ अवेअरनेस असलेले आजोबा आहेत आपल्यासोबत। आजोबा, आपण आता थोड्या वेळापूर्वीच बोलत होतो, अजून इथे सगळे जे येतात त्यांच्याशी, त्यांचं असं म्हणणं होतं की गेल्या 40 वर्षात शिवाजी पार्क खूप बदललेला आहे। तुम्ही तर इथे खूप बदल पाहिले असतील ना। आता तर इलेक्शनचा सीझन आलेला आहे, पॉलिटिक्सचा सगळा सीझन आहे, इथे कुठल्या कुठल्या सभा झालेल्या तुम्ही बघितल्या असतील, तुम्हाला काय काय आठवण येते शिवाजी पार्क? आंबेडकर, शिवसेना, भाजप, काँग्रेस, आमची इंदिरा गांधी यांचं सुद्धा भाषण मी इथे ऐकलं आहे। त्या अलीकडचे बऱ्याचशा लोकांचं मी ऐकलेलं आहे। साधारणपणे पेपरमध्ये येतं, त्याप्रमाणे मी संध्याकाळच्या वेळेला येतो, कारण बहुतेक कार्यक्रम संध्याकाळी 4 नंतर असतात, त्यामुळे मी येतो। पण शिवाजी पार्क सगळ्यात जास्ती गाजलं ते बाळासाहेब ठाकरेंच्या सभांमुळे। त्यांच्या सभा व्हायच्या, इथे खूप गर्दी व्हायची, तो अनुभव कसा असायचा, काय माहोल असायचा तेव्हा? ते काय सांगावं, बाळासाहेब बोलणार म्हणजे काय, त्यांची भाषा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे। अत्यंत म्हणजे बोलण्यात अफाट आणि योग्य बोलणारे, मुख्य गोष्ट म्हणजे। पण मग त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभा इथे होतात, राज ठाकरेंच्या सभा होतात, ती सभा आणि बाळासाहेबांची सभा, ह्याच्यात काय फरक आहे? तुम्हाला कुठली आवडेल? काय तर जनरेशनचा फरक आहे, नवीन आहेत हे। राज ठाकरे आता नवीनच आहेत, फार चांगला कार्यकर्ता आहे राज ठाकरे। बघायचं आता नवीन पिढीने काहीतरी करावं अशा अपेक्षा आहेत। आता म्हातारे झाले जे 75 वर्षाचे, त्यांच्याकडून काय आता जास्त अपेक्षा करायच्या, त्यांचं फक्त मार्गदर्शन घ्यावं असं मला वाटतं। आजोबा, तुमच्या घरी कोण कोण असतं? घरचे पण सगळे इकडे येतात का? माझ्या घरी माझा मुलगा आहे 63 वर्षाचा, माझा नातू आहे 35 वर्षाचा, माझी पणती आहे 5 वर्षाची। बरोबर आजोबा, थँक्यू। आणि आम्ही सगळे तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सेंचुरी पूर्ण करा। आम्ही परत येऊ तुमच्याशी गप्पा मारायला। श्वेता, आपण बघितलं की इकडे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे। शिवाजी पार्क ही एक अशी एक जागा आहे की ती नेहमी गजबजलेली असते, सगळ्यांना इकडे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी नेहमीच मिळत असते। श्वेता, बरोबर। अमृता, कधी राजकीय नेत्यांना या लोकांनी इथे बघितलं असतं, मोठ्या मोठ्या राजकीय सभा होताना इथे बघितलं असतं, वेगवेगळे कार्यक्रम होताना बघितलं असतं, तर कधी युवकांना क्रिकेट खेळताना बघितलं असतं। धन्यवाद अमृता, तू खरं तर शिवाजी पार्कमध्ये वेगवेगळ्या लोकांशी बोलली, त्यांचं काय म्हणणं आहे, इथे आल्यानंतर त्यांना काय त्यांच्या भावना कशा प्रकारे जुळल्या आहेत हे बोललीस। धन्यवाद। चला, महाराष्ट्रामध्ये काही बातम्याही आपल्याला बघायच्यात, पण इथे एक ब्रेक घेऊया। पहा फक्त IBN लोकमत।